आज महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि या मुंबई मध्ये होत असलेला हा महालक्ष्मी सरस आमच्या महिलांच्या उत्पादित मालाला हक्काची बाजारपेठ आणि ही बाजारपेठ मुंबईसारख्या आर्थिक राजधानीमध्ये या महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून आमच्या महिला भगिनींना उपलब्ध होते आणि प्रचंड मोठा प्रतिसाद गेल्या अनेक वर्षापासून या महालक्ष्मी सरसला मिळताना आपण पाहतोय। साहेब, आज चालू वर्षीचा महालक्ष्मी सरस हा महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा नव्हे तर देशामध्ये सगळ्यात मोठा महालक्ष्मी सरस म्हटलं तर वावगं होणार नाही अशा पद्धतीचा हा महालक्ष्मी सरस आज या ठिकाणी होत असताना या महालक्ष्मी सरससाठी उपस्थित असलेले ज्यांनी महिलाच्या उन्नतीचा संकल्प करून आपल्या सगळ्या लाडक्या बहिणींना ताकद बळ देण्याचं काम आणि स्वतःच्या पायावर आमच्या भगिनी उभ्या राहिल्या पाहिजेत ही भूमिका घेऊन सातत्यानं महिलांच्या पाठीशी उभा राहण्याचं त्यांनी काम केलं ते महाराष्ट्राचे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचे लाडके देवाभाऊ यांचं मी मनापासून आज या ठिकाणी स्वागत करतो। त्यांच्यासोबत आज या ठिकाणी उपस्थित असलेले मंगलप्रसादजी लोढा, मंत्री कौशल्य विकास आणि पालकमंत्री मुंबई, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे योगेशजी कदम, आमच्या ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री, सन्माननीय ऋतुजी तावडे, आपल्या मुंबईच्या महापौर, एकदा जोरदार टाळ्या वाजवा, महिला महापौर आहेत आपल्या, त्यासोबत ग्रामविकास खात्याला एक नवा आयाम ज्या माणसानं दिला, MSRLM असेल, सगळ्याच बाबतीत असेल, अगदी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान असेल, या सगळ्यामध्ये खूप मोठं काम ज्या अधिकाऱ्यांनी केलं ते आमचे प्रधान सचिव सन्माननीय एकनाथजी डवले, त्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे निलेशजी सागर साहेब, त्यांचंही मनापासून या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे। गेल्या 1-1.5 वर्षापासून प्रचंड मोठं काम या क्षेत्रामध्ये ते करताना पलीकडे ओसवालजी आहेत, आपलंही मनापासून या ठिकाणी कौतुक। पाठीमागं सगळे उपस्थित आहेत, सगळ्यांची नावं घेणं अपेक्षित आहे, परंतु सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आपण पुढं उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि त्यासोबत उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी यांचंही मी मनापासून स्वागत करतो, पत्रकार बंधूंचं मनापासून स्वागत करतो। आज आपल्या देशामध्ये 50% महिला आहे, 50% लोकसंख्या ज्या महिला भगिनींची आहे त्या महिला भगिनींना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या आणि आता तर राजकीय दृष्ट्या ज्यांना सक्षम करण्याचं अशा भूमिका घेऊन आदरणीय मोदीजी काम करतायत, मोदींचं सरकार काम करतंय आणि राज्याच्या पातळीवर आपले मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचं आपलं सरकार या ताकदीनं काम करतंय। आणि हे सगळं होत असताना आज आपण सगळेजण पाहतो की महिला आमच्या सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे जाताना आपण पाहतो। आज आपण पाहतो मुंबईच्या महापौर आमच्या महिला आहेत, मुंबईच्या आयुक्त महिला आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गावखेड्यातल्या महिला आता सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभ्या राहतात। मग त्या राजकीय दृष्ट्या राहत आहेत, ते आता स्वतःचा जीवनमान उंचवण्याचा, स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न करतायत आणि उमेद ही त्यांची ताकद आहे। आणि या उमेदच्या माध्यमातून आज आपण पाहतो या राज्यामध्ये साहेब, आत्ताच आपण विचारलं पण उमेदचं काम साधारण 39,558 गावखेडी म्हणजे वाड्यासह एवढ्यामध्ये चालू आहे आणि अभियानामध्ये साधारण 64 लाख कुटुंब या अभियानामध्ये सहभागी आहेत। स्वयंसहायता बचत गटाची जी संख्या आहे ती 6,68,000 आहे आणि खास करून आमच्या महिला भगिनींनी ग्रामसंघ स्थापन केलेले आहेत, त्यांची संख्या काढली तर 34,325 आहे आणि प्रभाग संख्या 1,000 साधारण 1,900च्या आसपास आहे। त्यामुळे या सगळ्यांच्या माध्यमातून आमची बचत गटाची ही जी साखळी आहे आता वेगाने मजबूत होते आणि महिला शेतकरी कंपन्या सुद्धा साहेब 331 महिला शेतकरी कंपन्या आहेत। आता स्वयंसहायता बचत गटांना आत्तापर्यंत साहेब
विक्रमी कर्ज महाराष्ट्रामध्ये दिले. 50,000 कोटीचं कर्ज आमच्या या उमेदच्या माध्यमातून आणि बँकाच्या माध्यमातून आमच्या या बचत गटाला दिलं गेलं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय साहेब आहे, महिला किती इमानदारीनं काम करतात, इमानदारीनं कर्ज घेतात आणि इमानदारीनं कर्ज फेडतात. आपण सगळ्या व्यवसायामध्ये बघेल बँकेचा NPA दिसेल, आमच्या महिलांचा NPA 1% वरचा नाही साहेब. आमच्या सगळ्या महिला सक्षमपणे त्याची परतफेडही करतात. या अभियानामार्फत स्वयंसहायता गटानं आतापर्यंत दिलेला समुदाय निधी हाही जवळजवळ 4,000 कोटी रुपयाचा साहेब आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो की चळवळ जी चालू आहे या उमेदच्या माध्यमातून बचत गटाच्या आणि महिलांच्या सक्षमीकरणाची, याच्यामध्ये खूप विषय बोलण्यासारखे आहेत. आता आपण सगळेजण पाहतो महिला सक्षम झाल्या पाहिजे ही भूमिका घेत असताना मोदीजींनी लखपती दीदीचा करण्याचा जो संकल्प केला, पहिल्या टप्प्यामध्ये 3 कोटी लखपती दीदी झाल्या आणि तेवढाच मोठा संकल्प पुन्हा मोदीजींनी ठेवला. आणखीन 3 कोटी महिलांना लखपती करण्याचा संकल्प घेतला. एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आम्ही 50 लाखाचं उद्दिष्ट साहेब पूर्ण करत असताना साहेबांनी आता सांगितलं की 1 कोटी आमच्या महिला भगिनी आता लखपती झाल्या पाहिजेत आणि तो संकल्प, ती जबाबदारी आमच्या ग्रामविकास खात्यावर टाकलेली आहे. साहेब आमचा शब्द आहे, आम्ही रात्रीचा दिवस करू, आम्ही मेहनत करू आणि महिलांना सक्षम करत असताना 1 कोटी महिलांना लखपती करण्याचा संकल्प आपण केला आहे. त्या संकल्पपूर्तीच्या दिशेने आम्ही प्रयत्न करू. हाही शब्द या निमित्ताने मी आपल्याला देतो. अनेक विषय बोलण्यासारखे आहेत. उमेद मार्चचा आता सर आत्ताच झालं शुभारंभ, त्याच्यावर पुन्हा बोलणार नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय साहेब, या महालक्ष्मी सरस असेल, मिनी सरस असेल, या माध्यमातून जिल्हा स्तरावर आपण महिलांच्या उत्पादित मालाला आपण मार्केट उपलब्ध करून देतोय. पुन्हा साहेबांच्यासाठी टाळ्या वाजवायची वेळ आली, पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. आता हे मिनी सरस होतो साहेब जिल्हा लेवलला, तेव्हा 70-80-100 स्टॉल 5 दिवसासाठी 7 दिवसासाठी होतात. साहेब आता साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास खात्यानं आता उमेद मॉल ही संकल्पना आणली. प्रत्येक जिल्ह्याला महिलांचा हक्काचा उमेद मॉल, ज्या मॉलमध्ये बारमाही महिलांना आमची बाजारपेठ उपलब्ध होईल आणि महिला सक्षमीकरणाचं काम आणि साहेब खऱ्या अर्थानं महिलांना लखपती करण्याचं काम त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर होईल, हे या निमित्तानं मी सांगतो. त्यामुळे आम्ही 13 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये, आता या वर्षी साहेब आपण आणि 13 जिल्ह्यामध्ये, आता 26 जिल्ह्यामध्ये हा मॉल प्रत्यक्षात 13 जिल्ह्याची सुरुवात होईल आणि आपण बाकी नवीन संकल्प आपण करतोय. या सगळ्या बाबतीत आम्ही साहेब खूप चांगलं काम करत असताना अनेक विषय बोलण्यासारखे साहेबांना कार्यक्रम आहे. मी साहेब एवढंच सांगतो, या माध्यमातून आमच्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर स्वतःचा माल उत्पादन करतायत, चांगलं ब्रँडिंग करतायत, चांगलं पॅकेजिंग करतायत. त्यासाठी सगळ्या व्यवस्था ग्रामविकास खाता आणि आमचं MSRLM उभं करून देते, उमेद उभं करून देते. त्यामुळे आता महिला जगाच्या बाजारपेठेशी स्पर्धा करण्यासाठी तयार आहेत. आणि त्या म्हणूनच आज आपण बघतो साहेब, एखाद्या चांगल्या मॉलमध्ये गेल्यासारखी परिस्थिती आपण आज या ठिकाणी आल्यानंतर बघतो. मॉलमध्ये खरेदीला गेल्याचा फील येतो, पण साहेब जे 5 स्टार हॉटेलमध्ये मिळेल, जे 7 स्टार हॉटेलमध्ये मिळेल, जे आणखीन कुठं मिळेल, त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जे खरं आम्हाला पाहिजे ते कुठं मिळेल तर आमच्या महालक्ष्मी सरसमध्ये मिळेल. आमच्या महिला भगिनींनी जो फूड स्टॉल आहे साहेब, 5 स्टार हॉटेलमध्ये नाही मिळणार. आमचा रस्सा मिळणार नाही, आमची भाकरी मिळणार नाही, आमचं थालीपीठ मिळणार नाही. आणि साहेब एक थालीपीठ 5 स्टार हॉटेलमध्ये आपण 100-300 रुपयाला खातो, ते 400 रुपयाला घेतो. इथं आमच्या महिला भगिनी अगदी वाजवी दरात 5 स्टारपेक्षा उजवं सगळं देतात. आणि म्हणून खूप मोठ्या संख्येनं या ठिकाणी मुंबईचे नागरिक या ठिकाणी येतात, त्याचा लाभही घेतात. मला सांगायला आनंद वाटतो साहेब, नागपूरचा सरस सर्वोत्तम झाला, त्यानंतर नवी मुंबईचा सरस साहेब आणखी विक्रमी झाला. 29 कोटी रुपये ऑफिशियल विक्री झाली. आणि आता हे सगळे विक्रम आमचा हा महालक्ष्मी सरस आता जो चालू केला आहे तो सगळे विक्रम मोडेल, अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. आपण सातत्यानं साहेब लाडक्या बहिणीच्या पाठीशी उभं राहिलाय. लाडक्या बहिणीला सक्षम करण्याचं काम आपल्या नेतृत्वाखाली सातत्यानं झालंय. आणि म्हणून पुन्हा एकदा आपल्या मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. असंच महिला भगिनीच्या पाठीशी आपण ताकदीने उभं राहा. आपल्याला पुन्हा धन्यवाद देतो की आपण ग्रामविकास खात्याच्या पाठीशी, आमच्या सगळ्याच्या पाठीशी ताकदीने उभं राहता. म्हणून हे काम आमचे सगळे अधिकारी ताकदीने करत असतात. पुन्हा एकदा सगळ्या महिला भगिनींना मनापासून
गावखेड्यातनं आलेल्या आमच्या सगळ्या बचत गटाच्या महिला भगिनींचं मनापासून मुंबई शहरामध्ये स्वागत करतो. आणि आपण इथं आलात, आपला चांगला व्यवसाय करा. जाताना लखपती दिदी होण्याच्या दिशेनं पाऊल टाकून पुढे जावा, एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.